नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन टिप्स मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला अगदी छान मस्त आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। सणवार सुरू होणारच आहेत नवीन वर्षाचे, कारण आता जानेवारी स्टार्ट झालेला आहे आणि हो, जानेवारीमध्ये पहिला सण आपल्याला येतो भोगी संक्रांती। आपण प्रत्येक सणाला मेकअप करतो। मेकअप मधला अविभाज्य पार्ट म्हणजे फाउंडेशन, आणि फाउंडेशन निवडण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण चुका सुद्धा करतो आणि चुकीचं फाउंडेशन निवडलं एक तर आपण महागाचं घेतो आणि त्यामुळे आपल्याला पस्तावा सुद्धा होतो। तर मग ह्या गोष्टीमध्ये आपण फाउंडेशन कसं निवडावं किंवा ते लॉंग लास्टिंग राहण्यासाठी काय करावं, ऑनलाईन किंवा ऑफलाईन फाउंडेशन खरेदी करताना आपण काळजी कोणती घ्यावी, त्याच्यानंतर फाउंडेशन चेहऱ्याला लावताना कसं लावावं आणि शेड निवडताना कसं निवडावेत, तर ह्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आता माझ्याकडे मामाअर्थचे फाउंडेशन्स आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे शेड्स आहेत। तर शेड्स आपण कसे बघावेत हे तुम्हाला सांगते। जर तुम्ही ऑनलाईन घेणार असाल फाउंडेशन, तर पहिल्यांदा तर माझं म्हणणं की तुम्ही ऑफलाईन खरेदी करा। ज्याच्यामुळे काय होतं की स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही तुमचा करेक्ट शेड घेतात ना, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन कधी परचेस करू शकता। ऑनलाईन घेताना काय काळजी घेऊ शकता की व्हर्च्युअल टूल असतो ऑनलाईन खरेदी करताना, तर तो मॅच करून तो म्हणजे आपण व्हर्च्युअली पाहून तो सुद्धा शेड आपण घेऊ शकतो। तर आता मला जे जास्त आवडतात मामाअर्थचे फाउंडेशन, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी वाला फाउंडेशन तर माझं फेवरेट आहे। सिरम फाउंडेशन सुद्धा चांगलं आहे, कारण सिरम फाउंडेशनमुळे दोन्ही गोष्टी कव्हर होऊन जातात आणि छान कव्हरेज सुद्धा देतं। तर काही फाउंडेशन्स मधले हे मामाअर्थचे तुम्हाला फाउंडेशन मी आज दाखवणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी तर पाहणारच आहोत। तर आज तुम्हाला मामाअर्थच्या फाउंडेशनचे शेड मी दाखवते आणि ते आपण कसे मॅच करायचे किंवा आपल्या स्किन टोनला नक्की कोणते मॅच होतात ते कसे बघायचे हेही तुम्हाला सांगते। चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूयात। आता मी माझ्या चेहऱ्यावरती काहीही अप्लाय केलेलं नाहीये, अगदी काहीही, फिल्टर सुद्धा नाहीये अप्लाय केलेला, ना स्मूथनेस वाढवलेला आहे, जसा आहे तसाच चेहरा ठेवलेला आहे। कारण इथे तुम्हाला पिंपल पण दिसत असेल, स्मूथनेस वाढवला असता मी तर तो पिंपल सुद्धा गायब झाले असते, इवन माझा तेल सुद्धा, कारण का मला ॲक्युरेट शेड तुम्हाला दाखवायचा आहे त्याच्यासाठी। सो पहिल्यांदा चेहऱ्याला तर मी मॉइश्चराइज करून घेते स्किन, कारण आपण कोणतं फाउंडेशन किंवा कोणतेही जेव्हा प्रोडक्ट्स लावतो चेहऱ्याला मेकअपचे, तर तेव्हा चेहरा चांगला भरभरून मॉइश्चराइज करून घ्यायचा। ही गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहावा असं वाटत असेल तर चेहऱ्याला नेहमी मॉइश्चराइज ठेवायचं। जसं चेहऱ्याला वरून तुम्ही मॉइश्चराइज करता तसंच तुम्ही पाणी देखील फार पिलं पाहिजे, त्यामुळे तुमचा मेकअप हायड्रेटेड राहतो, म्हणजे चेहरा हायड्रेटेड राहतो सॉरी, आणि मेकअप छान ग्लोवी दिसतो। तर मी मॉइश्चराइज केलेला आहे। आता मला कुठे बाहेर जायचं नाही, फक्त तुम्हाला मी मेकअप दाखवते आणि ह्या ड्रेसवरती मला शूट करायचं आहे, सो म्हटलं हे करूया। मॉइश्चराइज केल्यानंतर जर तुम्हाला संध्याकाळचं असेल तर मला वाटत नाही की SPFची इतकी गरज असेल, पण तरी सुद्धा तुम्हाला SPF वापरायचं असेल तरी वापरू शकता। आता मी इंडोरच शूट करणार आहे, त्याच्यामुळे मी वापरणार नाही आहे। बाहेर जाणार असेल तर नक्की वापरा। मेकअप अप्लाय करण्याच्या अगोदर पहिली स्टेप की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला प्रायमर हे लावलंच पाहिजे। जे कोणतं चांगलं प्रायमर तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही लावू शकता। आता मी हे प्रायमर लावते। मला ओपन पोअर्सचा प्रॉब्लेम आहे, प्रायमर लावल्यामुळे काय होतं, जे आपले ओपन पोअर्स होतात ते श्रिंक होतात आणि प्रायमर हे एक बॅरियर तयार करतं। मेकअपचे प्रोडक्ट्स जे काही कोणतेही मेकअपचे प्रोडक्ट्स आहे, थोडं ना थोडं काही ना काहीतरी असतंच, तर मेकअपच्या प्रोडक्ट्समधल्या काही गोष्टी आपल्या चेहऱ्याला हानी पोहोचू नये त्याच्यासाठी ते बॅरियर तयार करतं। सो आणि मेकअपचे प्रोडक्ट्स घेताना असे घ्यायचे की ते नॉन कॉमेडोजेनिक असतील, तुमच्या चेहऱ्याला सूट होतील, केमिकल विरहित असतील, टॉक्झिन्स फ्री असतील, जसे मामाअर्थचे फाउंडेशन आहेत। सो त्यातले प्रत्येक फाउंडेशन मी घेते, त्याचा शेड तुम्हाला चेहऱ्यावरती लावून दाखवते की आपल्याला तो कसा मॅच करायचा हे समजेल। आता हे थोडंसं सुकू देत, सुकल्यानंतर मी दाखवते। मामाअर्थ ग्लो सिरम फाउंडेशनचे जे शेड्स आहेत, ज्यातला हा 03 न्यूड ग्लो शेड आहे, तर मी तुम्हाला हलकंसं चेहऱ्यावरती लावून दाखवते। मी पंप आउट नाही केले कारण मला जास्त घ्यायचं नव्हतं, सो इथे चेहऱ्यावरती लावल्यानंतर हा सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती मर्ज झाला आहे, म्हणजे हा सुद्धा शेड मला सूट होऊ शकतो। त्यानंतर हा बेज ग्लो आहे, तर हा सुद्धा मी तुम्हाला एका साईडला स्वॅच करून दाखवते। डॅप केल्यानंतर हा सुद्धा चेहऱ्यामध्ये माझ्या स्किनमध्ये मर्ज होतो आहे, पण थोडासा एक्स्ट्रा लाईट दिसतो, तरी पण हा चालून जाईल मला, अशा पद्धतीने आपण बघायचं। नेक्स्ट शेड तुम्हाला दाखवते हा वॉर्म ग्लो, तर 2 ते 3 टोन आहे त्याच्यामध्ये। तर हा वॉर्म ग्लो तर मला परफेक्टली सूट होईल असं वाटतंय, जसं तुम्ही बघताय डिरेक्टली माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित मर्ज झाला आहे। थोडासा माझ्या स्किन टोनपेक्षा 1 टोन डार्क दिसतोय, पण ठीक आहे, चालून जाईल। त्याच्यानंतर मी ही पूर्ण क्लीन करून घेते, म्हणजे तुम्हाला दाखवता येतील स्वॅचेस। त्यानंतर हा नॅचरल ग्लो परफेक्ट शेड आहे माझ्या स्किनसाठी आणि हा मामाअर्थचा नॅचरल ग्लो शेड जो आहे तो मी नेहमी वापरते। मी ब्लेंड करून दाखवते, हे माझ्या स्किन टोनला अगदीच मॅच होणार आहे, परफेक्ट दिसतो आणि कव्हरसुद्धा होतो, म्हणजे हाय कव्हरेज मीडियम कव्हरेजनुसार तुम्हाला हवा असेल तेवढं फाउंडेशन अप्लाय करू शकता। तुम्हाला नॅचरल हवा असेल तर नॅचरल, म्हणजे मी तर आता एका फोटोशूटसाठी तयार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की दाखवते तरी की फाउंडेशन
फाउंडेशनचे शेड आपण कसे निवडत, खूपदा हा प्रश्न येतो. त्यानंतर हा आयव्होरी ग्लो आहे, हा तर अजिबात सूट होणार नाही. बघितल्यानंतर कळतं ज्यांचे स्किन टोन अगदीच लाईट आणि फेअर आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे. जसं तुम्ही बघता माझ्या स्किनवरती एक व्हाईट अशी परत दिसते आहे, म्हणजे लिटरली माझ्या स्किन टोनपेक्षा खूप वेगळा असा हा शेड आहे. तर हा तर मला अजिबात सूट होणार नाही आहे. त्याच्यानंतरच क्रीमी ग्लो हा एक शेड आहे, तर हा सुद्धा माझ्या स्किन टोनला सूट होणार नाही, कारण हा माझ्या स्किन टोनपेक्षा खूप लाईट आहे, फेअर आहे. तर हा सुद्धा मला सूट होणार नाही, अगदीच व्हाईटिश दिसेल. सो अशा पद्धतीने आपण आपले जे स्किन टोनला मॅच करून बघू शकतो फाउंडेशन जे आहेत. त्यानंतर हे पंप आउट करून तुम्हाला दाखवता आहे. नेक्स्ट जो शेड आहे तो सुद्धा तुम्ही इथे बघताय, हा माझ्या स्किन टोनपेक्षा थोडंसं डार्क आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो शेड आहे फाउंडेशनचा तो माझ्या मी इथे तुम्हाला माझ्या गालावरती सुद्धा अप्लाय करून दाखवते की कव्हरेज कसं दिसतं, कारण कधी कधी रेडिश स्पॉट जसे असतात तसे मला काही आहेत. तर त्याच्यावरती अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघताय कव्हरेज खूप छान देतं. आता हे एक फाउंडेशन असंच मी अप्लाय करून दाखवले. त्यानंतर हे अजून एक फाउंडेशन तुम्हाला दाखवते. पुढचे सगळे जे स्वॅचेस जे आहेत फाउंडेशनचे शेडचे, तर मी तुम्हाला इथे हातावरती दाखवते की ते कसे दिसत आहेत, आणि तुम्हाला शेड पण दाखवले की मी ते कशा पद्धतीने आपण निवडायचे असतात. आणि हे काही शेड्स आहेत ममाअर्थ ग्लो सिरम फाउंडेशनचे जे अगदी बेस्ट आहेत. आता मी माझा जो शेड आहे नॅचरल ग्लो तर तो वापरणार आहे. 2x इन्स्टंट ग्लो देतं, 12 तासांपर्यंत लॉंग लास्टिंग आहे, क्लिनिकली टेस्टेड. आणि हा जसं आपली इंडियन स्किन टोन आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी माझ्या चेहऱ्यावरती मगाशी अप्लाय करून दाखवलेलंच आहे. तुम्हाला व्हायटामिन सी आहे याच्यामध्ये, आणि टर्मेरिक आहे. ब्राईटनिंग आणि अँटीऑक्सिडंट बेनिफिट आपल्याला मिळतात. मेडसेफ सर्टिफाईड आहे आणि एव्हरी डेसाठी अगदी आपण यूज करू शकतो. डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. परफेक्ट इवन कव्हरेज देतं ग्लोविंग स्किनसहित. आता तुम्ही बघता मी चेहऱ्यावरती अगदी डॉटमध्ये अप्लाय केलं, आणि मला हलकंसंच कव्हरेज हवं आहे. पूर्ण मी हाय कव्हरेजसाठी मी वापरत नाही, मीडियम कव्हरेज ठेवावं, कारण व्हाईट ड्रेस आहे आणि व्हाईट ड्रेससाठी अगदीच हलका मेकअप असावं म्हणून मी ते वापरते. त्यानंतर सेटिंग स्प्रे मी अप्लाय करते. याने काय होतं की फाउंडेशनसुद्धा अगदी मस्त बसतं आणि त्यासोबतच लॉंग लास्टिंग राहतो मेकअप. तर जसं की 12 तासांपर्यंत लॉंग स्टे आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला सेटिंग स्प्रे वापरण्याची गरज नाही. पण मी थोडंसं असावं म्हणून वापरलेलं आहे सेटिंग स्प्रे, कारण का मला ती सवय आहे नेहमी कोणतेही फाउंडेशन अप्लाय केलं तर. त्यानंतर मी माझ्या स्पॉन्जच्या मदतीने डॅब करून पूर्ण चेहऱ्यावरती हे फाउंडेशन अगदी पसरवून घेते आहे. आणि बघताय तुम्ही कव्हरेज मीडियम कव्हरेज अगदी छान मिळतो. तुम्हाला हाय कव्हरेज हवा असेल तर तुम्ही अजून अधिक फाउंडेशन वापरू शकता, पण 1 पंप फाउंडेशन आपल्याला अगदी करेक्ट जातं. तर ते मी अप्लाय केलेलं आहे. ममाचे फाउंडेशन तुम्हाला घ्यायचे असतील तर डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, टॅगसुद्धा करून देईन प्रोडक्ट. आणि हो, माझा कुपन कोड हाऊस 2024 केला तर तुम्हाला ममाच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती 20% डिस्काउंट मिळेल. नायका, अमेझॉन, फ्लिपकार्टवरती हे प्रोडक्ट अवेलेबल आहे. त्यासोबतच तुमच्या नजीकच्या स्टोअरमध्ये देखील हे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. ममाअर्थवरून जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा तुमची ऑर्डर लिंक केली जाते एका वेबसाईटवरून, तिथे एक ट्री प्लॅन केली जाते. ते झाड तुम्ही ट्रॅक करू शकता तुमच्या ऑर्डरवरून. आता तुम्ही बघताय की मेकअप अगदी ग्लोवी ड्यूवी दिसत आहे. आणि हे ते फोटोशूट केलं होतं एका ड्रेसचा, एक मी प्रमोशन केलं होतं. स्टिच केलेला हा ड्रेस आहे, याची डिटेल्स इंस्टाग्रामवरती आहेत. अगदी पार्टीवेअर असा व्हाईट कलरचा खूप छान असा ड्रेस आहे, आणि छान असं मी फोटोशूट केलं. हा व्हिडिओ फाउंडेशनची माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.